हाय नमस्कार सर्वांना शुभ दुपार। तर आता वाजलेले आहेत 3 आणि गवार आपली तोडून झालेली आहे। तर बघा किती गवार का एवढं गटोडा बांधून ठेवलंय गवारीचं। 8 किलो गवार आहे। तुम्ही म्हणता तुम्ही तोडल्यात कसं काय सांगितले 8 किलो म्हणून, पण म्हणलं आपला अंदाज तर लावा किती निघते ती, त्यामुळे मोजली तर 8 किलो निघली गवार। बघा एवढी गवार तोडली सकाळपासून, म्हणजे सकाळपासून नाही 12च्या पुढे तोडली। सगळ्याचा पाऊस पण आलता आणि घरचं काम बी चाललं होतं थोडं, त्याच्यामुळे तिथनं पुढे तोडली। पावसाने राडा झाला थोडासा, त्यामुळं काय जमलं नाही शेंगा तोडताना व्हिडिओ काढायला। तुम्हाला सांगितलं तेच पहिल्या व्हिडिओमध्ये आज काय काम करायचं ती। तर हो का एवढी शेंग निघली आपली। परत भेंडी पण निघली, भेंडी पण तोडून ठेवलेली। इकडे चवाळी पण आहे ह्याच्यात। 2-4 वाण नेलं म्हणजे ना विकतो जरा, ते अशा आत्या म्हणतात आमच्या, त्याच्यामुळं थोडं आम्ही सगळं लावतो। तर बघा गवार आमच्यात कायमची असते आणि गवारीचं भारीचं असतं, कारण गवारीचं मार्केट पण कधी हटत नाही, त्याला औषधं पण जास्त लागत नाही ती। तर दुसऱ्याचं वांग्याचं ह्याचं कसं असतं, वांग्याला जर किडा आली ना तर ते आवरत नाही लवकर, त्याच्यामुळं वांग्याचं ह्याचं लय अवघड आहे, त्याला औषधं बी लय लागते, ती सोडाय बी लागते, ड्रिपनी फवाराय बी लागते। तिथं मस्त अशी गवार हिरवीगार हका जवळनं दाखवायची मला। आता कॅरी बॅगेत भरली, आता नाही सोडत, उशीर झाला एक तर त्यांना जायला। आणि भेंडी पण आहे इकडे, थांबा भेंडी दाखवते तुम्हाला। भेंडी नाही एवढी महाग विकत, पण आता लावली होती थोडीशी, खायला पण जास्त निघते त्याच्यामुळे नाही विकायला होत। भेंडी एवढी निघली आणि गवार भेंडी एवढी नाही चालले तिथं आते आमचं विकायला। आज पाऊस आला नाही तरी बरं झालं, नाही तर पाऊस आला असतं तर आमचं 2-2.5 हजाराचं नुकसान झालं असतं। पाऊस आला असतं तर लय अवघड आहे बघा। एवढी 2 भेंडीचं गटुडं, ही गवारीचं गटुडं, अजून एक गवारीचं गटुडं आहे घरात ठेवले होते आम्ही, सगळी खाली दिसते त्यामुळं। डॉलीला घेऊन जा तिकडे, थांबा डॉली काय दिसली का कशी बसली, कुठं चालली की निघाली लगेच दिसली। आपण कुठं चाललं की लगेच निघते, आपण घरातनं बाहेर जरी आलं लगेच पळत येते। दाखवली पिले इकडे या, चल या, हा बघा आली का नाही लगेच। एवढं लय कळतं लगेच का शिपट हलवती, बोलावली की शिपट हलवायला सुरुवात करते। बघितलं का किती भारी आहे, लय मस्त आहे। हो का 3 गठोडी एवढं चालवलं विकायला। पाऊस जर आला असता तर एवढं 2.5-3 हजाराचं नुकसान झालं असतं आमचं, कारण शेंगच तोडायला आली नसती पाऊस जर आला असता तर। बरं झालं पावसाला पण काळजी सगळ्यांची झाली मस्तपैकी गवार ही तोडून। तर आता विकाय नाही, आता विकत तर काय पाऊस येऊ नाही आला तर बरं होईल, नाही तर काय खरं नाही, मग तोडून पण एवढा उपयोग नाही। काय चालल्यात विकाय, बघितलं किती पैसे घेऊन येतात, पैसे किती आणतात एवढ्या गवारीचं? पाऊस येईल का गवारीला? तर भाव नाही म्हणतात, हो भाव नाही सांगतात की कमेंट करून सांगा बरं भाव आहे का नाही ते। 20 रुपये किलो, कोण उभा बी राहून द्यायचं नाही 20 रुपये किलो म्हणल्यावर। गवारीला चांगला भाव आहे मस्त, त्याच्यामुळे तोडा पण काय वाटत नाही, तोडा उलट वाटतो। पाऊस एक आला नाही ते पण बरं झालं, थोडा पाऊस आलता एकदा, म्हणलं आज जर पाऊस आला तर लय अवघड आहे। भेट तोडली पण नाही पाऊस आला, काळजी सगळ्यांची, नाही आला पाऊस बरं झालं। बाजरी पण उघडलेली आपली, पाऊस आला म्हणजे त्यामुळे, नाही तर नाही उगवली की वापेसते मग, वापेसल्या मग उगवलं हो 20 रुपये असू दे 20 रुपये। भेंडी निघली या, भेंडी 3-4 किलो असेल, गवार पण आहे एवढी गवार तोडली सकाळपासून सगळी राहणार तिथे। आता चालू आहे घरी, आता 4 वाजले असते, पण किती वाजले 4 वाजले। भरती झाले इकडे आपा आहे तर घरात, आपाचं जेवण काय चाललंय आपा पण गेलतो सरमाट काढायला, आम चालेल गवार तोडायचं, त्यामुळे आम्हाला काय तिकडे राहण्यात जायला मिळलं नाही,
म्हणलं आज गवार तोडून घेतली म्हणजे उद्यापासून बाजरीच्याच कामाला लागायचंय. आणि आजच्या दिवस घेतली तोडून गवार. नाही जर तुडली तर झाडाला निबार झाली असती. झाडाचं बी वाटवं होतं नाही तोडल्यावर. आणि आपले 4 पैसे यायचे ती तरी पदरात काढून घ्यायचं, त्यामुळे तोडली. एवढी महागाई गवार माणसांना खायला भेटत नाही गवार, आणि आपण एवढी नाश करायची म्हणल्यावर कसं हे करा. त्यामुळे आज दिवसभर तीच चाललं होतं. आडवी टाकल्यावर नाही कुठायची. देश पण व्हायचं, देशात आप्पा बाजरी उकडाय गेलता. आप्पा आताच आल्या जायचं उघडून. आप्पा हलवली का बाजरी? नाही, पाच पसरून टाकायला. चांगलं ऊन पडलं का नाही घेऊन टाकायला पसरून. तर आता नाही तर एकट्याला काय करायचं. लय जड आहे यार. लाईट पडू नाही आपण दोघं पडायच पाहिजे. पडलं तर बाजार तरी मसा हो का भिंडी आपली. भिंडी तर तेल वाचल्यासारखीच आहे भिंडी. आताच्या हाताखाली किती माणसं एक जण घेऊन जायला गाडी हाताखाली दोघं जण. तरी बी आप्पा होतं पण आप्पा जेवतात म्हणून नाही. तरी आप्पाचं बी काहीतरी काम लागलं आप्पाला. पैसे नाही का आयकडे 500 1000च्या वाटा असतो. तिथं पैसे नसते. तुला फोन पे वाला येत नाही का काय गिराईक? माझा नंबर सांगितलं. माझा नंबर देतो. कशाला पैसे ठेवावे पिशवी? पैसे डायरेक्ट ऑनलाईनच करायला लावा. पाऊस झाला भिजलं म्हणजे काय झालं. सुट्ट्या पैशाची पिशवी नेली. सुट्ट्या पैसे लागतातच बाजारात. लय अडचण येते सुट्ट्या पैसे वाचून बरं का. तर आपण काय एवढं जात नाही बाजारला, पण कधी मध्ये तरी आपण गेलं तर मंडई आणाय तरी आपल्याला कळतच की. त्याच्यामुळे लागते सुट्ट्या पैसे. आता ठेवतात सुट्ट्या पैसे. नाहीतर मग लय नडतं. लय उशीर झालाय आज. पावसाने सगळा राडा केला. पाऊस आल्यामुळे तरी थोडाच आला ते तरी बरं झालं. नाही तर दिवसभर जर पाऊस आला असता तर कसं झालं असतं व आप्पा. गावा राहिली असती का नाही तोडायची. तिथं आहेत चपात्या 2-4 तीन आहे जेवण. मी खाईन 1-1.5 आणि 2 देते. आम्हाला सकाळ जेवाय सुद्धा सवय नाही. ती शेंगा असल्यावर तसंच होतं. 5 वाजता जेवाय गेल्या वेळेस तर 5 वाजले जेवायला. मला तर घाम पुसाय सुद्धा टाइम नव्हता. इतकं पटापटा पटापटा गावात तुडली. घाम पुसाय सुद्धा घाम सुद्धा पुसू वाटायला. काय होतं एक तर कुशीचा हात घाम यायचा बदा 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 कणा तोडायला लागलेला. हाताने पुसा तर आग होती तोंडाची. काय करायचं लय अवघड आहे. बाजरीत गेल्यावर तर काय सांगायचं नको. आपण बाजरीकडे तर जाऊच वाटत कसलं खांदवतंय व. आणि पाऊस आला तर मग पावसाने तर वाली अंगाने आणि बाजरीचं पुसवट व्हायलाच लय व्हायचा तिच्या बाजरीचा. तर आता काय व आपण पुढच्या वर्षी काय करायची तिथंच बाजरी करायची दारातल्या नाही. पापरा इथं माणसं असते ती सकाळचं हाणायची. नाही खाल्लीच नाही ती. उलट कुठं कडाने ह्यानी बांधाच्या खाल्ला होय. तर बघा झाली मस्त अशी गावात तोडून बरं वाटलं. जरा जीवाला मिळतात धाकधूक धाकधूक. पाऊस येते का काय राहते का काय तोडायची. पण अजून बी एकच तर पाऊस नाही यावा म्हणजे व्यवस्थित इकण मस्त अशी. तर असू द्या म्हणजे उद्यापासून बाजरीला जायचंय आपल्याला. बाजरी खुडायची काढायची. तर असू द्या कसा वाटतं व्हिडिओ सांगा. गेल्या गुरुवारी काय मला गवार तोडल्यावर व्हिडिओ घेणं झालं नाही. पण ह्या गुरुवारी घेतला काही गडबडीत तसंच घेतला. उरकलं पटपट. तरी पण 4 वाजले जायला. त्याला मस्त पैकी आपली गवार
घेतला काही गडबडी दाखवले तुम्हाला गवार दाखवली भेंडी दाखवली तोडलेली सकाळपासून नीट चाललेलं पाणी सुद्धा पिऊ वाटाणा पटापटा पटापटा घुटून पाणी घेतलं. असू द्या कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आपल्या गवारीला रेट काय आहे ते पण सांगा.